नमस्कार, गुड मॉर्निंग. आमचे आजचे जे चीफ गेस्ट आहेत किशोरजी लुल्ला AKS. लुल्ला सराकरता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आमच्या होस्ट क्लबचे जे अध्यक्ष आहे नितीन, वन ऑफ द बेस्ट प्रेसिडेंट इन द डिस्ट्रिक्ट. नितीन, यू हॅव डन द ग्रेट जॉब. सेक्रेटरी निलेश, आमचे DGN जयेशभाई आहेत. होस्ट क्लबचे खास म्हणून मेंटर म्हणूया आपण त्याला PDG हरीश. आणि याच क्लबमध्ये आणखी एक अतिशय मोठा बीडमध्ये माणूस आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सर्व्हिस अबाउट सेल्फ अवॉर्डी राव सर. आमचे TRFचे फोरम लीडर क्षितिश, कन्व्हेयर सूर्यकांत. इंटरनॅशनल सर्व्हिस आज याच्यासोबत आपण 2 घेतो ना. सकाळी एक लंचपूर्वी TRF फोरम आहे आणि नंतर यालाच लागून आपण इंटरनॅशनल सर्व्हिसचा सेमिनार घेतो. त्याचे फोरम लीडर आहे आमचे विनोदजी. आम्हाला जे मागच्या वर्षी तुम्हाला सर्वाला ट्रेनिंग देऊन ज्या स्पीडने तुम्ही करताय काम, खरोखर त्याला जबाबदार असणारे आमचे ट्रेनर व्यंकटेश भाऊ, आमचे गाईड आणि आमचे मार्गदर्शक मंडळी PDG दादा, PDG प्रमोद, PDG दीपक, TRFचे आमचे सुहास, रुक्मेश, ही सर्व कॉलेज ऑफ काउन्सिलची मंडळी आमची मार्गदर्शक मंडळी आहे. डिस्ट्रिक्ट क्लब म्हणून बरेच लोक आज हजर आहेत. तसेच सर्व क्लबचे अध्यक्ष, सचिव आणि मित्र हो, तुम्ही ज्या मोठ्या संख्येने आलेले आहेत सर्व रोटरियन्स, मी सर्वांचं स्वागत करतो. आणि जोरदार आपण या ठिकाणी आपण आज दिवसभर जो कार्यक्रम होणार आहे, बी विथ अस, अतिशय नॉलेजफुल आणि अतिशय सुंदर आम्ही अजेंडा तयार केला तुमच्याकरता. तर तुम्ही दिवसभर आमच्या सोबत राहावं अशी मी अपेक्षा करणार. वन्स अगेन व्हेरी गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आणि या क्लबने जे काम केलेलं आहे होस्ट क्लबने, खरोखर त्यांचं एकदा अभिनंदन करूया आपण. अतिशय उत्तम केलेलं आहे. ॲज आय सेड की हे दोन्ही गोष्टी सोबत ज्या घेतल्याने आम्ही TRF फोरम आणि इंटरनॅशनल सर्व्हिस हे अतिशय महत्त्वाचे रोटरीचे 2 पोर्टफोलिओ आहे. आणि गंमत म्हणजे काय झालं की हे सर्व आमचे नवीनचे रोटरी मंडळी यातून आलेली 3-4-5 वर्षात, त्यांना या दोन्हीही सब्जेक्टबद्दल बऱ्याचशा शंका आहे, बराचसं नॉलेज. मी माझं सांगतो अनुभव. आमचा एक आम्ही शाळेत असताना एक 8-10 मुलांचा असा एक ग्रुप होता आणि आमचं काय कॉमन होतं माहिती आहे का, आम्हाला ते मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या दोन्ही गोष्टी खूप अवघड झाल्या. आम्ही त्याचा खूप अभ्यास केला. मला असं वाटतं की रोटरीमध्ये आमचं मॅथमॅटिक्स म्हणजे TRF आहे आणि आमचं फिजिक्स म्हणजे इंटरनॅशनल सर्व्हिस आहे. दोन्ही जरा अवघड जरी वाटत असले विषय, मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचा आपण जास्तीत जास्त अभ्यास करूया आणि त्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला आणखी काय नेता येतं. जीव आहे आपला. TRF फोरम ॲज ऑलरेडी समवन से दॅट इज द हार्ट ऑफ द रोटरी इंटरनॅशनल. मला असं वाटलं की म्हणजे ॲज अ सेड ऑलरेडी की असं हे जेव्हा मी फिरतो ना डिस्ट्रिक्टमध्ये, तुम्ही इतकं पळवत आहेत, इतकं जोरात व्हायब्रंटली काम करतायत ना की माझा स्पीड कमी पडतो की काय असं मला वाटायला लागलं. इतकं व्हायब्रंटली आणि जबरदस्त काम करताय मित्रांनो. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. सर्व गोष्टी अतिशय सुंदर होणार आहे आजच्या याच्यात. तुम्ही केअरफुली सर्व राहावं, शेवटपर्यंत आमच्यासोबत राहावं. अतिशय सुंदर नॉलेज आणि आमच्या एक्सपर्ट वक्त्याद्वारे देण्यात येणार आहे. आमच्या पॅनेल डिस्कशन म्हणून बऱ्याचशा शंका तुमच्या दूर होणार आहे. डोनेशनबद्दल मी सांगणार नाही. मला कॉन्स्टंटली असं वाटतं की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जे TRF करता आपण थोडंसं मागे आहोत असं मला वाटतं. आता वाढतं आहे ग्रॅज्युअली, आणखी वाढणार. आपल्याला दान द्यायची वृत्ती आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आपण म्हणतो आपले सर्व गुरु, आपले सर्व साधू संत म्हणतात असतं की दान देत राहावं. दान दिल्याने आपलं धन पवित्र होतं. इतकंच नव्हे तर त्या धनाला बरकती राहते आणि स्वतःला जे समाधान मिळतं ना, ते आनंद मिळतो. कशाकरता जगतोय आपण? आनंद, समाधान, हॅपीनेस याच्याकरता जगतो ना. तर मित्रांनो, जे देतात सर्वच लोक देऊ शकतात. मला माहीत आहे
एव्हरीबडी एनी रोटियन ऑल रोटियन्स कॅन डोनेट आणि सर्वांनी लिबरली TRFला डोनेशन द्यावं अशी अपील मी यावेळी करणार आहे. आणि यावर्षी तर मला वाटते फार चांगलं चालू आहे आमचं डोनेशनचं काम. क्षितिज देणार आहे रिपोर्ट तुम्हाला सर्व अतिशय उत्तम चालू आहे. थिंक ॲज आय सेड की सर्वांनी मॅक्झिमम दान द्यावं. रोटरी फाउंडेशनला का द्यावं? मंदिरात नव्हे. मंदिरात देऊ नका. मंदिरात देऊन मला माहिती मंदिराचे काय करतात आपल्याला काही माहीत नसतं ॲक्च्युली. आपण ज्या प्लॅटफॉर्मवर उभा आहोत रोटरी इंटरनॅशनलच्या त्या रोटरी फाउंडेशनलाच आपण सर्वांनी दान द्यावं अशी मी एकदा पुन्हा आणखी सर्वांना अपील करणार आहे. आजचे ते आमचे सन्माननीय AKS लुला सर आहेत. ते तुम्हाला सुंदर मार्गदर्शन करणार आहे. ते तुम्हाला सांगणार आहे की का दान द्यावं. दान देण्याची वृत्ती आपली कशी जास्तीत जास्त वाढवावी याबद्दल तुम्हाला सर्व सांगणार आहे. आणि आज एक आणखी अपील मी करू शकतो बिफोर द TRF फोरम लीडर आमचे सांगणार आहे. TRFचे डायरेक्टर आज ज्या मंडळींना म्हणजे आज फक्त आज जी मंडळी $1000 रोटरी फाउंडेशन द्यायचे त्यांचं आम्ही या प्लॅटफॉर्मवर आज स्वागत करूया. आज तुम्ही पुढं व्हावं आणि सांगावं $1000 त्यांनी द्यावं आणि आमचा त्याचा अतिशय जोरदार स्वागत आम्ही त्यांचं आज करणार आहोत. जास्त वेळ नाही घेता मी होस्ट क्लबचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे. अतिशय डिसेंट ॲम्बियन्स, डिसेंट फूड, हॉस्पिटॅलिटी डिसेंट, ईच अँड एव्हरीथिंग एकदा जोरदार आपण होस्ट क्लब करता आणि जोरदार काढले आहे. आमचे आजचे जे पाहुणे आहे AKS किशोरजी, खरं म्हणजे तर त्यांचं आभार मानावे तितके कमी आहेत. अतिशय जोरदार. मी फक्त एक 10 दिवसापूर्वी फोन केला होता, किशोरजी तुम्हाला यावं लागतं. ही सेड यस आय विल डेफिनेटली कम. बघा रोटरीचं स्पिरिट. इतक्या शॉर्ट नोटीसवर ही केम टू जालना ॲज वेल ॲज टू बीड ऑल्सो. एकदा जोरदार किशोरजी करता आपण टाळ्या वाजवूया. मित्रांनो, once again I thank you all. Enjoy the session. Be with us till end. हे जे पुस्तक आम्ही आमचे मानवराव जाधव जे आहेत ते सर्व आपलं जे लिटरेचर आहे इंग्लिशमधलं त्याचं मराठीमध्ये रूपांतर करतायत. आपण 2-3 ऑलरेडी अशी पुस्तकं आपण रिलीज केली आहे ट्रेनिंग सेशनला. आज त्यांनी एक अतिशय उत्तम असं पुस्तक आपलं जे फाउंडेशन आहे त्याचं रूपांतर मराठीमध्ये केलेलं आहे. दिस इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी युजफुल. मला असं वाटतं की त्याचं आपण रिलीज करूया. केलं पाहिजे. याचा स्टेप बाय स्टेप गाईड आपल्याला मराठीमध्ये इथे उपलब्ध झालेला आहे. और ग्लोबल ग्रांट की अगर बात करें तो 28 ग्लोबल ग्रांट्स में उनका योगदान है. चाहे हमारे उनके डिस्ट्रिक्ट में हो, हमारे डिस्ट्रिक्ट में भी काफ़ी सारे ग्लोबल ग्रांट को उन्होंने योगदान दिया है. मोटवानीने आता माझी जी ओळख करून दिली ती चुकून मागून माझ्या बायकोनं जर ऐकलं असतं ना तर 4 कानसुलात लावले असते. इतना झूठ क्यों बोलते हो. कारण ती मला नाना पाटेकर म्हणते. आता काय ते आता तुमचं तुम्ही ठरवा. ज्यावेळी मी तर बाहेर आलो गाडीत आणि बघितलं थिएटर आहे तर थिएटर, मला वाटलं आज मला भूल भुलैया किंवा सिंघम अगेन बघायला मिळाला. पण खरोखर तसंच झालं. आत आल्यानंतर एवढा ऑडियन्स बघितला मग मला भुलैया सारखं झालं आणि एवढा मोठा माणूस बघितल्यानंतर असं वाटलं हे सिंघमपेक्षा काही कमी नाही आहे. छान. काल संध्याकाळी माझं जालनामध्ये 30 मिनिटाचं भाषण झालं. मेजर डोनर जवळजवळ 56 मेजर डोनरचा सत्कार झाला. त्यापैकी बरेचसे इथं बसले असतील आणि म्हणून मी काल रात्री विचार करत होतो की काल जे भाषण केलं तर तेच जर आज केलं तर ते बऱ्याच जणांना रिपीट होईल. आणि म्हणून मग मी विचार करत राहिलो की थोडंसं काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करावा. आणि त्याला मला दुजोरा मिळाला ज्यावेळी संयोजकांनी सांगितलं की आता पुढचे जे सगळे सेशन्स आहेत ते सेशनमध्ये तुम्हाला सगळं ग्लोबल ग्रँट म्हणजे काय, डोनेशन का द्यावं, व्हॉट इज फाउंडेशन एक्सेट्रा एक्सेट्रा, जे सगळ्या पिढीजींना तोंडपाठ आहे ते सगळं सांगितलं जाणार आहे. आणि म्हणून मी तो विषय कालच्या काही हात न घालता एक वेगळ्या पद्धतीनं काहीतरी सांगायचा आत्ता तिथं बसल्या बसल्या सुचला तो मी एक 27 ते 28 मिनिटात मी मांडायचा प्रयत्न करतो. की विषय असा आहे की
लहानपणी मला लक्षात आहे की मी दिल्ली आग्र्याला फिरायला जायचो, त्यावेळी आग्र्यावरनं आपण ते ताजमहाल विकत आणायचो. सुंदर दिसायचा त्या शोकेशमध्ये ठेवलेला संगमरवरी. आणि घरी आणल्यानंतर आपण 2 दिवस ते कौतुकानं दाखवायचं आणि आपण घरातल्या त्या शोकेशमध्ये ठेवायचो. 1-2-4 दिवस त्याच्यावर फडकं मारायचो, छान दिसायचं. परंतु 8-15 दिवस, महिना 2 महिना गेल्यानंतर त्या ताजमहालवर आपण काही फडकं मारत नाही आणि तो धुरळा खात तसंच पडतो. तसंच आपण गावाच्या बाहेर गेलं तर हँडीक्राफ्ट वस्तूंचं प्रदर्शन लागलेलं असतं आणि तिथं गेल्यानंतर आपण ज्या लागणार नाहीत त्या वस्तू विकत घेतो. नवऱ्यानं आणलं तर बायको शिव्या घालते, का आणलं? बायकोनं आणलं तर नवऱ्यानं शिव्या घालतो, का पैसे घालवलेस? अशा हँडीक्राफ्टच्या वस्तू आणतो, 4 चौघांना दाखवतो किती छान आहे, बघ लाकडाचं आहे, असं आहे तसं आहे. 4-8 दिवस त्याचं कौतुक करतो. त्यानंतर 15 दिवसानं त्या वस्तू, वहिनी बरोबर आहे ना, त्या कुठे जातात ते आपल्याला कळत देखील नाही. सध्या नातवंड माझ्या घरी आहेत, त्यावेळी त्याचं बघतो तर मुझे बॉल पेन चाहिए, मुझे पार्कर का पेन चाहिए, मुझे ये चप्पल चाहिए, मुझे स्पोर्ट शू चाहिए, ये चाहिए, असं बघतो. त्यांच्या रूममध्ये गेलं तर रूमच्या बाहेर कमीत कमी 12 ते 15 चपलांचे जोड असे विस्कटलेले पडलेले असतात. कुठल्याही ड्रॉवरमध्ये हात घातला तर एक 2-4, 10-20 पेन्सिली पडलेले असतात. टेबल खाली बघितलं तर 10-12 खोडरवर पडलेले असतात. आणि इकडे तिकडे ड्रेसिंग टेबलवर बघितलं तर एक ड्रॉइंग बुक्स 10-15 पडलेले असतात. त्याची कोणाला काही पर्वा नसते. हे सगळं बघितल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला असं सुचतं, वाटतं की जे आपण आम्हाला पाहिजे म्हणून घेतो, अट्रॅक्शन म्हणून घेतो, माझं मी करून घेतो, त्याची काही दिवसानंतर किंमत राहत नाही असं मला वाटतंय. मी आज जे बोलतोय त्या इट मे बी रॉंग. मी काही सर्वज्ञ नाही, एके झालो आणि काही लगेच मला काही शिंग फुटले नाहीत. माझ्या मनातले विचार मी मांडतोय. वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर सोडून द्या, माझं काही जात नाही. मी 3170 मध्ये उद्या सकाळी निघून जाणार आहे. कारण याने आधीच डिक्लेअर करून टाकलं मोठ्याने, मी काय एजीबीजी काय डीजीबीजी काय होणार नाही. मी सेक्रेटरी सुद्धा झालो नाही. मी माझ्या क्लबचा आज अखेर 13 वर्षात बीओडी देखील नाही. त्यामुळे माझा पत्ता त्या लोकांनी प्लॅनिंग करून खालतीच कापलाय. त्यामुळे पुढे यायची माझी अपेक्षाच नाही. असं खूपदा ऑफर आली, मी आज अखेर घेतलं, कारण मला त्या रेसमध्ये जायचं नाहीये आणि म्हणून मी ते थोडासा अलिप्त राहिलोय. तुझं माझी जी अनेक सोशल काम आहेत प्रचंड, त्यातला एक रोटरी एक भाग आहे. मी खूप अँगल्समध्ये काम करतो. तो काय माझा विषय नाही, गप्पा मारताना सांगेन कधीतरी. ज्या ज्या वस्तू हव्याशा वाटतात त्या त्यानंतर कालात त्याच्या निघून जातात, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि बरोबर याच्या उलट, ज्यावेळी आपण तिरुपतीला जातो, ज्यावेळी आपण शिर्डीला जातो, ज्यावेळी तिथं तुमच्या शेजारच्या शेगावला जातो आणि तिथं गेल्यानंतर आपलं तन मनानं धन सगळं देतो, तिथं सेवा करतो, तिथं पायपुसणी झाडलोट सुद्धा करतो. 1.5-2 लाख रुपये पासून ते बालाजीला आपल्या केसापासून सगळं तिथं देतो. काय मिळतं? मी कधी गेलो नाही, मी नास्तिक आहे हे सांगतो, पण ज्या लोकांकडनं ऐकतो, जे माझ्या पैभवांकडनं ऐकतो की तिथं गेल्यानंतर काय मिळतं, तर ते म्हणतात आम्हाला इतकं आत्मिक समाधान मिळतं की त्यांना ते लाईफ लॉंग पुरतं. आणि मग ते सगळ्यांना सांगतात की कोणालाही विचारा, दर्शन कैसा हुआ? बहुत अच्छा हुआ. आज अगर एक आदमी मला सांगा ज्याला विचारले दर्शन कैसा हुआ, दर्शनही नाही हुआ, असा एक माणूस तुम्ही मला दाखवा. तर ते का आहे? तर तो भले 1 सेकंद त्या मूर्तीच्या समोरनं गेला असेल, परंतु त्या आत्मिक मनानं ते बघत असतो, म्हणून त्याला ते दर्शन छान वाटतं आणि त्याला ते लाईफ लॉंग पुरतं. तो भेटला तरी सांगतो, लुल्ला साहेब एकदा शेगावला जाऊन या, काय स्वच्छता आहे, काय सेवा आहे, काय लोक धार्मिक, एकदा शिर्डीला जाऊन या, एकदा अक्कलकोटला जाऊन या. याचा अर्थ काय? तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या. जे लावलाव करतो त्याचं महत्व संपतं आणि जिथं तुम्ही देता काहीतरी करता त्याचं महत्व कायमचं राहतं. आता हे उदाहरण 5 मिनिटं सांगितल्यानंतर रोटरी काय आहे, रोटरीसाठी तुम्ही काय करायचं, हे मी काय सांगायचं कारण आहे का सांगा? एवढे सिनियर रोटरी आहेत. काल मी या सगळ्यांना देवाची उपमा दिली. काल मी त्यांना म्हटलं, असं मला वाटतं हे इंद्रप्रस्थ आहे, समोर सगळे देव बसलेले आहेत आणि देवाला थोडीच सांगावं लागतं काय करायचं असतं. देवानं स्वतः करायचं असतं, इंद्रानं फक्त लक्ष ठेवायचं असतं. असं काल मी तिथं सुचलं, ते तेवढं सांगितलं. आणि म्हणून मीही आज आता उरलेल्या 20-25 मिनिटांमध्ये फाउंडेशन को क्यों देना चाहिए, फाउंडेशन क्या करता है, कम्युनिटी सर्व्हिस क्या है, वगैरे वगैरे हे मी सांगायचा प्रयत्न करणार नाहीये, कारण मला माहित आहे तुम्हाला ते ऑलरेडी माहित आहे.
रोटरी इंटरनॅशनल काय आहे, द रोटरी फाउंडेशन DRF म्हणजे काय आहे, तिथं किती $1 बिलियन जातात, ते कसे वाटले जातात, त्यांचं ट्रान्सपरंट काम आहे. फक्त 5% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहे. रोटरीनी पोलिओ सगळा हटवला दक्षिण आफ्रिकेमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये, मलेरियाही हटवला. ग्लोबल ग्रँट, डायरेक्टेड गिफ्ट किंवा तुम्ही काही करा तर तिथलेच पैसे तुम्हाला परत येतात. हे सगळं जे 1-1 तासाचं सेशन होतं ते मी तुम्हाला आता 1 मिनिटात सांगितलं. बिकॉज यू ऑल नो दॅट अँड आय डोंट वॉन्ट टू बोर यू बाय सेईंग दॅट अगेन अँड अगेन. आणि उरलेले दिवस तुम्हाला ते सगळं ऐकायचंच आहे. मी काल संध्याकाळी जो विषय मांडला तो मला आता खरं मांडायचा नव्हता, परंतु तोही मी 5 मिनिटात मांडतो. कारण डीजीने आता सांगितलं की फाउंडेशनसाठी इन्स्पायर होण्यासाठी तुम्ही ते सांगितलं पाहिजे की का द्यावं. मित्रांनो, काल रात्री मी असा विषय मांडला की का द्यावं हे मी हे सांगत नाही, तुम्ही का देत नाही हे मी सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही. सॉरी, मी सांगायचं विसरलो. आजचं माझं भाषण 3132 मधल्या कोणालाही लागू नाही, ते सोडून जगभरातल्या सगळ्यांना लागू आहे बरं का. म्हणजे काय होणार, कोणाला वाईट वाटणार नाही, इगो हर्ट होणार नाही. ते किशोर काय स्वतःला शहाणं समजते काय, तर तुम्ही कृपया समजा मी तुमच्या समोर जरी बोलत असलो तरी असं गृहीत धरा की कदाचित तुम्हाला ते लागू नाही, कारण तुम्ही करतच असाल. तर काल जे मी 25 मिनिटं बोललो ते 4-5 मिनिटात मी असं सांगतो की मी ठरवलेलंच आहे की मला द्यायचं नाही. आय मे बी रॉंग. मी सारखं रिपीट करत असतो, कदाचित मी ठरवलेलंच नाही मला किती द्यायचंय, याच्या पुढे मला जायचं नाही. रोटरी क्लबचं मला मेंबर व्हायचं आहे. 1 जुलैला 20,000 रुपये फी द्यायची आहे. माझा रोल तिथं संपतो, मी रोटेरियन झालो. आणि मग वीकली मीटिंगला गेलं तर जायचं. आमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वामुळे काही ठिकाणी वीकली मीटिंगचं फोर्टनाईट मीटिंग झाली, तिथं आपण रोटरी किती खाली आणली याचा विचारच होत नाही. हाऊ रोटरी कॅन बी 15 days फोर्टनाईटली, इट्स हायली इम्पॉसिबल. चूक आहे. माझा मुलगा जर परदेशी शिकत असेल तर मी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर रोज बोलतो. मी का बोलतो रोज? आणि आत्ताच कोणीतरी सांगितलं रोटरी इंटरनॅशनल माझं हार्ट आहे, रोटरी हार्ट आहे. अरे रोटरी तुम्हाला मेंबर मानतं, मी रोटरी इंटरनॅशनलला माझं मानतो का, हा विचार करूया ना. When Rotary International give you the membership, it says your entire family is our Rotary. तुम्ही जगात कुठेही फिरा, तुमचा रोटरीचा जर तिथं बिल्ला बॅच जे काही असेल तर कुठलाही रोटरीयन तुम्हाला मदतीला येईल, बिकॉज यू आर रोटरी फॅमिली मेंबर. पण ज्यावेळी मी एखाद्या डोनरकडनं असं ऐकतो की मी रोटरी इंटरनॅशनलला का पैसे द्यायचे, मी माझ्या क्लबलाच पैसे देतो, त्यावेळी मला असं वाटतं की मी कुठेतरी त्याला सांगायला कमी पडलोय. अरे तेच आजोबा आहेत, तेच पणजोबा आहेत, हित आहेत ते त्याचे बाबा आहेत, तुझे भाऊ आहेत. आपली नाळ त्यांच्याशी जोडलेली आहे. पोलिओचं जे सगळीकडे देशभर निर्मूलन झालं ते तुझ्यासारख्या किंवा तुमच्या पूर्वीच्या लोकांनी पैसे दिले म्हणून भारतात पोलिओ गेला. दिले नसते तर आज तुमची आमची अवस्था काय झाली असती. कांट यू थिंक इट सिरियसली ऑन इट. पोलिओ गेला म्हणजे काय झालं, आपण वाचलो, आपली पोरबाळं वाचली, आपली पुढची पिढी वाचली. कुणी वाचवलं? इंटरनॅशनल. इंटरनॅशनल म्हणजे कोण? तुम्ही आम्ही. तुम्ही आम्ही का, तर आमच्या पूर्वजांनी दिलेले आहेत पैसे. मलेरिया संपूर्ण साऊथ आफ्रिकेतून, केनियातून तिथं कंप्लीट नष्ट होतोय. एका देशाचा मलेरिया नष्ट होतोय. तिथं बीडचे 10 रुपये आहेत, हो डेफिनेटली आहेत. आणि मग मी का ठरवतो की मी रोटरीयन एकदा झालो आणि 20,000 फी दिली म्हणजे माझी जबाबदारी संपली. मला अनेकदा लोकांना प्रश्न विचारतो वाटतो, व्हॉट इज रोटेरियन, कॅन यू डिफाईन द रोटेरियन. जर मी विचारलं रोटरीयनची व्याख्या लिहा, एक 5-6 ओळीमध्ये व्याख्या लिहा, तर कदाचित अशी व्याख्या लिहिली जाईल, रोटेरियन म्हणजे मी रोटरीचा मेंबर झालो, मी 20,000 फी भरली, मला रोटरीच्या गाडीवर लावायचं स्टिकर मिळालं, मला रोटरीचा बिल्ला मिळाला, मी असेंब्ली अटेंड करतो, मी कॉन्फरन्स अटेंड करतो, मी पेटसेट अटेंड करतो, आणि काय काय ते असते तुमचे ट्रेनिंग्स. कारण मी काय सेक्रेटरी वगैरे नाही, तर मला काही ते कंपल्शन कोण बोलवत पण नाही मला. असे वर्कशॉप अटेंड करतो, म्हणून मी रोटेरियन आहे.
विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ऑफ यू, मी हात जोडून माफी मागतो. माझ्या मते ही रोटरीयनची जर व्याख्या असेल तर कुठेतरी चूक आहे. मी चुकलो असेल तर खरोखर माफ करा, पण कुठेतरी चूक आहे. अशानं रोटरीयन होत नाही. आणि हे जर मी सगळं करत असेन, परंतु माझ्या समोरच्या जर घरातल्या झोपडपट्टीमध्ये इथं लाईट नाहीये आणि तिथे एक मी 2000 रुपयाचा सोलर लाईट लावून द्यावा हे जर वाटत नसेल, तर मला चेक करायला पाहिजे किशोरला रोटरीयन आहे का नाही. माझ्या मोलकर्णीच्या पोराची मी जर फी देत नसेन, माझ्या ऑफिसच्या शिपायातल्या मुलांची मी फी देत नसेन, माझ्या ब्लड डोनेशन कॅम्प असेल तिथं मी 5-25 जणांना ब्लड डोनेशन करायला घेऊन जात नसेन, ज्यावेळी रोटरीचे फंक्शन्स असतात त्यावेळी फक्त तिथं अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि एखादा बीओडी मेंबर आणि रोटरी क्लबच्या 70-80-100 मेंबर पैकी 2 सुद्धा मेंबर्स त्या उपक्रमात जर जात नसतील, तर मला वाटते आपण चेक केलं पाहिजे मी रोटरीयन आहे का नाही. जर आठवड्याच्या मीटिंगच्या जागी जर हळूहळू वेळ मिळत नाही म्हणून 15 दिवसाला जर मीटिंग जात असेल आणि त्याला जर मी होकार देत असेल, तर मी माझ्या हृदयाला विचारलं पाहिजे मी हृदयापासून रोटरीयन आहे का नाही. व्हाय 15 दिवसातनं एक मीटिंग चुकली तर 1 महिना मिळणार नाही. अँड द बेस ऑफ द रोटरी इज द फेलोशिप. फेलोशिप म्हणजे संध्याकाळची दारू पिणे नव्हे, तो चुकीचा अर्थ चाललाय. द बेस ऑफ द रोटरी इज मीटिंग इच अदर फ्रिक्वेंटली. तुमच्यात बॉन्डिंग झालं पाहिजे. ह्या माझ्या भाभी आहेत, ही माझी वहिनी आहे, ही माझी पोरगी आहे, हिच्या हळदी कुंकवाला मी जायला पाहिजे, माझ्या बारशाला त्यांनी यायला पाहिजे, रोटरी यायला पाहिजे. असं बॉन्डिंग वाटलं की ऑटोमॅटिक एकमेकाच्यासाठी काम करायला मिळतं. आणि दुसरं सगळ्यात वाईट म्हणजे आमचा रोटरीयन घरात बाहेर पडून दुःख, दैन्य, अभाव समाजाचं बघायलाच तयार नाही. किती रोटरीयन असतील, आमच्या सांगलीचं उदाहरण घेतो की ज्यांनी सांगलीतलं रिमांड होम जाऊन पाहिलं असेल की तिथली काय व्यवस्था आहे. सांगलीतल्या 4 झोपडपट्टीमध्ये जाऊन तासभर फिरला असेल, सांगलीतल्या वृद्धाश्रममध्ये गेला असेल, सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलेला असेल. माझ्या मते 700-800 रोटरी सांगलीतल्या पैकी हार्डली 10, 20, 25, 30 गेले असतील. जर समाजाचं दुःखच दिसलं नाही तर खिशात हात जाणार कसं. मी दुःख पाहायलाच तयार नाही. याचं कारण मला एक फिअर आहे की मी दुःख पाहिलं की बघायची इच्छा होईल, बघायची इच्छा झाली की खिशात हात जाईल, खिशात हात जाईल तर मला कुठे तर कमी पडेल का. कारण मला माझ्या पुढच्या पिढीची तरतूद करायची आहे, मला नातवाची तरतूद करायची आहे, मला नातवाच्या नातवाची तरतूद करायची आहे, मला 2 फॅक्टऱ्या काढायच्या आहेत, मला 2 एकर जमीन घ्यायची आहे, मला 4 एकरचं डोंगर घ्यायचं आहे, मला PPF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मला HDFC लाईफमध्ये जायचं आहे, मला एवढ्या ठेवायचे आहे, मला सोनं घेऊन ठेवायचं आहे. आणि ह्या सगळ्यातनं मला असं इच्छाच होत नाही की मला कुठं द्यावं, कारण मला भीती वाटते की कुठं 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या पिढीला कमी पडेल का. मित्रांनो सांगतो, शेवटच्या 2 वाक्यात सांगतो, काल मी जे रात्री सांगितलं, कृपया जो माणूस थप्पीवर थप्पी, थप्पीवर थप्पी, थप्पीवर थप्पीच्या नादाला लागतो ना, त्याची पुढची पिढी आयुष्यात सुखी नाही होणार. जगू देना त्यांना, जगू देना. तुम्ही पोरांना शिकवलं, त्यांना डॉक्टर केलं, इंजिनिअरिंग केलं, फॉरेनला पाठवलं, लग्न लावून दिलं, नातवंड खेळवली, पास नाहीत पर्यंत किती लाड करायचे त्यांचे, किती त्याची सेफ्टी करायची. उरलेलं जे सगळं आहे मग नंतर काय होईल ते एवढं साठवायचं, करोडो होऊन आपलं मरायचं. काल साहेबांनी राजा हरिश्चंद्र ना, अलेक्झांडरची त्यांनी गोष्ट सांगितली, टचिंग गोष्ट होती, माझ्या हृदयाला लागली. साहेबांनी सांगितलेली गोष्ट रिअली काय करायचंय त्याच्यापेक्षा मी हयात असताना बघूया ना की माझ्या इथलं रिमांड होम जे झालं त्या रिमांड होम मध्ये किशोर लुल्लाचे 10,000 आहेत. इथल्या सोलर लाईट लावले त्यातले 4 सोलर लाईट किशोर लुल्लाचे आहेत. इथल्या वृद्धाश्रमाचे दरवर्षीचे जेवण तिथं माझे आहेत. पोलिओ प्लस मध्ये माझे आहेत. झंबा तिथं साऊथ आफ्रिकामध्ये किंवा झांबियामध्ये जो असेल तर तिथं माझे पैसे आहेत. बघा तरी साहेब हा आनंद. मित्रांनो सांगतो, मला ज्यावेळी हे AKS म्हणतात ना त्यावेळी मला आनंद वाटत नाही. कुणी माझा आणि माझ्या मुलाचा नवरा बायकोसह अमेरिकेच्या त्या बिल्डिंगमध्ये माझे फोटो लावलेत म्हणे. मी कधी बघायला जाणार नाही, कधी अपेक्षा केली नाही. AKS होण्यासाठी मी कधी $5,00,000 दिले नाही. ते देत 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 गेलो, ऑटोमॅटिक होत गेलो. पहिल्या $2,00,000 पर्यंत बाय गॉड सांगतो मला माहीत पण नव्हतं की AKS असतं म्हणून.
मला नंतर कुठल्या तरी DRFCने बोलून विजापूरला जहागीरदारनी मला सांगितलं की अरे तुझं 2.5 लाख झालं की केस होणार आहे, तू 2 लाखाला पोहोचलायस. विषय मला एवढा सांगायचा आहे की ठराविक स्टँडर्डच्या वर आपण गेल्यानंतर, की ज्या स्टँडर्डमध्ये तुम्ही सगळे गेलेले आहात फॉर्च्युनेटली, एक्सेप्शन सोडून द्या, त्यानंतरचा आनंद हे ॲडिशनल पैसे मिळवण्यात नसतो, तर त्यानंतरचा आनंद हा देण्यातला असतो. तुम्ही करून बघा. मला ज्यावेळी आज एखाद्याची लँडची स्कीम आली आणि जर ती डेव्हलपला लँड मिळाली आणि ॲग्रीमेंट झाला आणि मला जर कळलं की तिथं मला 1 कोटी रुपये प्रॉफिट आहे, त्याचा आनंद मला तितका होत नाही की ज्यावेळी मला एखादा उस्मानाबादहून साळुंके सारख्याचा फोन येतो आणि म्हणतो असं हॉस्पिटल बांधणार आहे किशोर, $5,000 देणार का, आणि मी एका मिनिटात म्हणतो $5,000 देणार आहे, तो आनंद जास्त आहे. दिलं पाहिजे. आज मी परत सांगतो, माझं मी कौतुक करत नाहीये, माझं सेल्फ उदाहरण देतोय पटाव म्हणून. कोणी समजू नये की याला फार मस्ती आली, इगो आलाय. ज्या दिवशी अशी मला मस्ती येईल ना, दॅट विल बी द लास्ट डे ऑफ माय लाईफ. कायम जमिनीवर राहणे ही माझी सवय आहे. अजूनही मी साहेब, माझी स्कूटर सेकंड हँड आहे, माझी कार सेकंड हँड आहे. आज अखेर गेल्या 35 वर्षात मी एकही फर्स्ट हँड कार घेतली नाही, कारण त्या कार खरेदीमध्ये जे 10 लाख 15 लाख वाचतात ते मी कम्युनिटी सर्व्हिसला देतो. आता माझी बाहेर जी इनोवा उभे आहेत ती माझ्या पार्टनर मिस्टर अरुणची आणि मी एका वेळी घेतली. त्यांनी 25 लाखाची शोरूम घेतली, मी 15 लाखाची सेकंड हँड घेतली. 10 लाख रुपये मी त्यावेळी रोटरी क्लब सांगलीला डोनेशन दिले. मला असे सांगायचे की डोनेशन द्यायचे अनेक मार्ग असतात. एक मार्ग म्हणजे आपण मिळवलंय ना, चला देऊया. परंतु दुर्दैवाने लोक म्हणतात की आपल्याला दानत नसते आणि दानत येत नाही आणि म्हणून आपण देत नाही, जाऊ दे, सोडून देतो. मी म्हणतो साठवा, थप्प्या लावा, काही हरकत नाही. किमान खर्च में कटौती करके तो दीजिए. आज ज्यावेळी मी सेकंड हँड इनोवा घेतली त्यावेळी साहेब कुणीही सांगा माझ्या खिशातले 10 लाख गेले का हो? माझे त्या कंपनीला जाणार होते ना 25 लाख, त्यातले मी त्याचे 10 लाख दिले, पावशेर मला मिळाली, एकेस मी झालो. असं करूया ना. माझा मित्र होता, त्याची मुलगा मुलगी अमेरिकेला राहतात, मिस्टर भैया शाह, राजेंद्र शाह, सांगली टायरचं दुकान आहे, पेट्रोल पंप आहे. दरवर्षी तो अमेरिकेला जातो, 2-2 महिने राहतो. परवा दिवशी तो मागच्या महिन्यात तो माझ्याकडे आला आणि म्हटला की यंदा मी बिझनेस क्लासनं जाणार आहे आणि 3.5-3.5 लाख रुपये नवरा बायकोचं तिकीट आहे. म्हटलं एवढे वर्ष तू इकॉनॉमी क्लासमध्ये गेला, जा ना, 1.5 लाख काय फरक पडला? 1.5 आणि 1.5 3 लाख ते 7 लाख रुपये झाले, 4 लाख रुपये वाजले, 4 लाख रुपये. तुझ्याच वडिलांनी जी तासगावला शाळा काढलेल्या ते शाळेतल्या पोरांच्या स्कॉलरशिपला पैसे दे ना. तो म्हटला नाही. हे दुर्दैव आहे. आपण छोटे 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 सुख सुद्धा कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. अशी एक चिक्कार गोष्टी आहेत की ज्या आपण खर्चामध्ये वाचवून देऊ शकतो. त्यातनं तर त्याला काहीच हरकत नाही, आपल्या खिशाला काहीच चाट लागत नाही. सेव्हिंगचं सेव्हिंग झालं, पैसेवाल्याचं पैसेवाला झाला, मग काय 1.5 कोटीचा बंगलाही म्हणूया, 1.5 कोटीचं फर्निचर करूया, इम्पोर्टेड गाडी 70 लाखाची घेऊया, ऑडी घेऊया. माझी कुठं नाही. मग खर्चामध्ये वाचून कमी करायला काय हरकत आहे? थोड्याशा चैन्या कमी केल्या. आणखीन एक मार्ग मला काल रात्री सुचला. काल पहाटे 3ला मला जाग आली, त्यानंतर मला झोप येत नव्हती. माझा ड्रायव्हर माझ्या शेजारी झोपला तर तो उठला, का उठत नाही? म्हटलं मला असं अस्वस्थ होतं की नवीन काय मला मार्ग सुचतोय का मी जो सकाळी सांगू शकेन. आणि पहाटे 5 वाजता मला पट्टदिशी मार्ग सुचला. तो फर्स्ट टाइम सुचलाय साबू साहेब, बाय गॉड फर्स्ट टाइम सुचलाय. माझं म्हणणं असं आहे, असं करता येईल का बघा. अनेक जण म्हणतात, काल कोणीतरी भाषणात सांगितलं होतं तुमच्या इन्कमच्या 10% द्या वगैरे, तुम्हीच सांगितलं आणि कोणीतरी सांगितलं. म्हटलं जाऊ दे, रिसीटच्या 10% नको, इन्कमच्या 10% नको, सगळं करा. असं करता येईल का बघा. आपण प्रत्येक जण एंटरटेनमेंट आणि चैनी थोडीफार बेसिक करतो आणि ती करायला पण पाहिजे. फॉर एक्झाम्पल, दर आठवड्याला हॉटेल्समध्ये जातो, मित्रांबरोबर पार्ट्यांमध्ये जातो. आपण वर्षातनं एकदा इंडियाची मोठी कुलू मनाली इकडे तिकडे ट्रिप करतो, वर्षातनं एकदा फॉरेन ट्रिप करतो, दुबईला जातो, थायलंडला जातो वगैरे वगैरे. हा खर्च टोटल इन्कमच्या मनानं खूप खूप कमी असतो, बेसिक असतो. 1% सुद्धा तो पडत नाही, त्याच्या आत पडतो. माझं म्हणणं असं आहे, जेवढी चैनी करतो त्याच वेळी तेवढेच पैसे बाजूला काढून ठेवले आणि रोटरीला दिले तर काय अडचण आहे? ट्राय करून बघा ना, काय घाबरायचं कशाला. आज मी फॅमिली बरोबर मी गेलो, हॉटेलमध्ये गेलो, 4,000 रुपये 3,000 रुपये बिल आलं. रात्री यायचं, किती बिल आलं? 3,000 रुपये त्या पिगी बॉक्समध्ये रोटरीच्या टाकून दिया. आज मी दोस्तांबरोबर पार्टीला गेलो, 10,000 रुपयाची पार्टी दिली. रात्री आलं, 10,000 रुपये पिगी बॉक्समध्ये टाकायची. समजा ना 20 दोस्तांना 20,000ची पार्टी दिली.
मनाचं समाधान करून घेऊया ना. रोटरीला नाहीच दिले, मी डबल पार्टी दिली असं समजा मनाला, तेवढ्या पुरतं. म्हणजे वाईट पण वाटत नाही मी डोनेशन दिले. मी थायलंडला गेलो, दुबईला दिलो, 2 लाख रुपये खर्च केले, मला परवडतंय. समजा मी तिथं 7 स्टार हॉटेलमध्ये राहिलो, 4 लाख रुपये गेले, दुबईला आल्यानंतर 2 लाख रुपये पिगी बॉक्स मध्ये ठेवा. दर 3-4 महिन्याला तो पिगी बॉक्स फोडा, अध्यक्षांच्या हातात जाऊन घ्या, घे निम्म क्लबला आणि निम्म पाठव TRF ला. काय अडचण आहे? काय कमी पडणार आहे? यासाठी तरी टाळ्या वाजवा. का नाही वाजवत? बिकॉज आय डोंट वॉन्ट टू डू दॅट अगेन. इट फाइंड्स डिफिकल्ट टू मी, सॉरी टू से, पण असं वाटतंय. नाही सोडवत हो, सोडवायला शिकूया. शेगावला गेल्यानंतर जो आनंद तिथं दिल्यानंतर मिळतो, हे शेगाव आहे हो. द रोटरी फाउंडेशन काय आहे? एक प्रकारचं बालाजी आहे, एक प्रकारचं शिर्डी आहे, एक प्रकारचं तिरुपती आहे. ते देव आहे, ते श्रद्धास्थान आहे, ही एक सामाजिक संस्था आहे, एवढंच फरक आहे. तेही आपल्याला देतं, हेही आपल्याला देतं. जेवढं द्याल तेवढं देतंय. मी 5 कोटी रुपये, $5 लाख, 4 कोटी रुपये मी रोटरी फाउंडेशनला दिले, एवढंच सांगताय तुम्ही. परंतु हे नाही सांगत तुम्ही, मोठवानीजी विसरला, मी 16 कोटी रुपयाचे ग्लोबल ग्रँट प्रोजेक्ट केले. कुठनं आले 11 कोटी? रोटरी फाउंडेशनचे घेतले मी आज अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सगळीकडे आणि डायरेक्टली शाळेमध्ये, हॉस्पिटल्समध्ये मी डोनेशन करायचो. ते सगळं सोडून 6 वर्षापूर्वी मी रोटरीमध्ये का आलो? तर रोटरीमध्ये पैसे डबल होतात, टिबल होतात. रोटरीमध्ये 5-5 हजार मेंबर मला काम करायला मिळतात. माझ्या डिस्ट्रिक्टची संख्या 6500, 153 क्लब आहेत. आज माझ्या पैशाला 153 प्रेसिडेंट, 153 सेक्रेटरी, 50 AG, 1 DG काम करतो. करून घ्या ना, काम करायला बसलेत की ते, आणि लाईन लावून बसले. DGE, DGN, नुसतं तुम्हाला चेकच फोडायचं आहे हो, काही काम करायचं नाही. अहो ह्याच्यासारखं फायदेशीर मारवाडी लोकांना विचार करा, धंदा कुठला आहे सांगा. नहीं एम्प्लॉय हायर करना है, कुछ भी नहीं करना है, सिर्फ चेक करने, चेक देना है. वो कौन मैडम है, वो इंटरनेशनल, वो भी अपने लिए काम कर रही है, DG भी काम कर रहा है, रोटरी का प्रेसिडेंट भी काम कर रहा है. इससे अच्छा कौन सा तरीका है? आणि म्हणून सरते शेवटी मी सांगतो, त्यातलं भावनिक विचार, टॉन्टिंग, कोणी शालजोडी म्हटलं तर सगळं सोडून द्या. एक छोटा भाऊ म्हणून मला माफ करा. इतकंच सरते शेवटी सांगतो की दिल्यानं कमी पडत नाही. आज असंख्य लोक देत नाहीत आणि मी प्रचंड रकमेनं देतोय, तरी पण आज तुम्ही जी भाजी भाकरी खाताय तीच मी खातोय. माझ्यापेक्षा तुम्ही कुणीही सोन्या चांद्याची भाजी भाकरी खात नाही. तुमच्याही गाडीत 4 जण बसतात, माझ्याही गाडीत 4 जण बसतात. तुमच्याकडे बंगला आहे, माझ्याकडे बंगला आहे. तुम्ही सगळ्या ज्या चैन्या आयुष्यात ज्या करायच्या असतात रिजनेबली चांगल्या, त्या सगळ्या मी करतो. मला कुठं कमी पडतो? हे म्हणतात ना तुम्ही, देने वाला देता है, छप्पर फाड़ के देता है, आप देते जाओ, तिजोरी खाली करते जाओ, वो देता जाएगा. पण मी खालीच केलं नाही तर तो तिथं वाढ होत बसलाय, देता हूं देता हूं, आप खाली नहीं करे तो कैसे देगा? ग्लोबल ग्रँट म्हणजे काय हो? ते द्यायला बसलेत, अक्षरशः द्यायला बसलेत. त्यांची अडचण अशी आहे की अच्छे प्रोजेक्ट्स आते नाही. असं कधी होणार नाही. जे सिनियर आहेत PDG त्या सगळ्यांना विचारा की चांगले ग्लोबल ग्रँट झालेत. फर्स्ट लाईन गॅलेक्सी ऑफ, काय म्हणतात, काय गॅलेक्सी ऑफ PDG असं म्हणतात, हा, की चांगले ग्लोबल ग्रँटचे प्रोजेक्ट झालेत आणि रोटरी इंटरनॅशनलने रिजेक्ट केलेत. असं झालंय का सांगा? कधी होणारच नाही. परंतु मला आमच्या गावातली जे काही मगाची उदाहरणं सांगितली ती, परंतु इतके फोकस एरिया, 7 फोकस एरिया आहेत. इतकं वुमेन एम्पॉवरमेंट आहे, मुलांसाठी आहे, एन्व्हायरमेंटल आहे. गावात तळी बंद पडलेली आहे, ती तळी खुली करता येतात, हॅपी स्कूल करता येतात, किती मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंटचे प्रोग्राम्स करता येतात. सांगलीमध्ये मी फाउंडेशन आणि रोटरी क्लबने मिळून 40,000 मुलींना मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंटचं ट्रेनिंग दिलं. त्यामुळे कितीतरी कॅन्सरचे आजार थांबले. इथं करू शकतो ना, पण ते करायला माझा शेवटचा मुद्दा एवढा सांगून थांबतो, घरातनं बाहेर पडलं पाहिजे. घरी बसून मी माझा धंदा आणि माझी फॅमिली म्हणून एक कोलगेटच्या जाहिरातीचं एक सुरक्षा चक्र होतं बघा, टिंग करायचं. आम्ही सगळ्यांनी एक सुरक्षा चक्र आखून घेतलंय, त्याच्या बाहेर आम्ही पडायलाच तयार नाही. माय प्रायोरिटीज 8 घंटा, 10 घंटा, 12 घंटा, 14 घंटा टॉयलेट में भी धंधा करना, उसमें से टाइम मिले तो फैमिली,
और उसमें से टाइम मिले तो एंटरटेनमेंट, इसके आगे मुझे जाना ही नहीं है. आई हैव डिसाइडेड माई सेल्फ एंड इफ दैट इज सो देन आई विल से की रोटेरियन अपने आप की नाही हम सोचिए. क्योंकि रोटरीची मी जी व्याख्या सांगितली की जी तुम्ही सगळे समजतात ती व्याख्या नाही. इवन इफ यू आर नॉट अ रोटरियन मेंबर, बट इफ यू आर डूइंग कम्युनिटी सर्विस डे एंड नाइट, आपके दिमाग में आते जाते रस्त्यावर जाते जाते या देशातलं सगळं दुःख दिसतंय, झोपडपट्टीतलं दुःख दिसतंय, रस्त्यावरचं दुःख दिसतंय, हे बात पॉलिटिशियन दिसतायत आणि इथं काहीतरी मी केलं पाहिजे अशी भावना जरी रोज मनात येत असेल आणि तुम्ही रोटरियन नसाल, देन ऑल्सो यू आर रोटेरियन. थँक्यू. आणि तुमच्या शेवटच्या ज्या काही इच्छा असतील तुम्ही आता प्रगट कराव्या. अलेक्झांडरनी 3 इच्छा सांगितल्या. दे आर ऑल व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. मला वाटते काही लोकांना माहिती असेल की ही स्टोरी फार रिसेंटली आलेली आहे, व्हॉट्सअपमध्ये आलेली आहे. तर ती पहिली इच्छा जी सांगितली ना ती फारच इंटरेस्टिंग आहे. ती आमच्या म्हणजे थोडंसं विरोधात आहे. त्याने सांगितलं की माझी जेव्हा उद्या यात्रा निघेल, ते कॉफिन म्हणतात ना आपण ज्याला शिडी म्हणतो, तर ती कॉफिन किंवा ती आपली जी शिडी जी धरायची आहे ती माझी शिडी सर्व डॉक्टर मंडळींनी, ह्या ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टर मंडळींनी धरायची आहे. मग त्यांच्या फॅमिलीतल्या एकाने विचारलं की असं काय, का डॉक्टरने विचारलं की असं का. त्याला हे सांगायचं होतं की शेवटच्या क्षणी मला कोणीही वाचू शकले नाही, हे डॉक्टर मंडळीसुद्धा पॉवरलेस झालेत. एकदा वेळ आली की जावंच लागतं. तर दॅट मेसेज ही वॉन्टेड टू गिव्ह आउट ऑफ दॅट. त्यांनी सेकंड विश सांगितली ती तर फारच इंटरेस्टिंग आहे. खूप खूप ग्रेट जगाचा राजा होता तो. त्यामुळे इतकं माझ्या इकडे सर्व पैसे आहेत, माझे जेवरात आहेत, सर्व हिरे दागिने सर्व काही आहे, ते माझ्या हे जे जाईल, ज्या मार्गाने जाईल माझी शवयात्रा, त्या मार्गात हे सर्व आथरून ठेवावे. ऑल ज्वेलरीज हे ते. मग एकाने विचारलं की अरे असं का. मला हे सांगायचं म्हणे की ही सर्व संपत्ती, ही सर्व प्रॉपर्टी, ही सर्व दागिने हे माझ्या शेवटच्या क्षणी काही कामी आलेले नाही. मी हे सर्व सोडून जातोय. दॅट मेसेज यू वॉन्टेड टू गिव्ह आउट ऑफ दॅट. आणि तिसरी इच्छा आहे ती तर फारच म्हणजे इंटरेस्टिंग आहे. त्या कॉफिनमधून, त्या शिडीमधून त्यांनी सांगितलं की माझे दोन्ही हात हे त्या बाहेर काढलेले असावेत त्या शिडीच्या किंवा कॉफिनच्या. मग एक रिलेटिव्ह असं काम म्हणजे व्हेरी सिम्पल. आपण खाली हाताने आलेलो आहोत आणि खाली हाताने चाललेलो आहोत हे मला जगाला दाखवायचं आहे. तो मित्रांनो, ही अशी स्टोरी आहे मोटिवेटिंग. आणि मला खरोखर फार सांगायचं आहे की आपल्याला काहीच करायचं नाही ना. देण्यात जो आनंद आहे, काय घेऊन जायचं हो. तुमच्या आता मुलीने इतके समक्ष झालेले आहेत, त्यांना काही लागत नाही. तुम्ही एकदा शिकवलं, लग्न केलं, संपलात. तो काही म्हणजे त्याला लागत नाही तुमची प्रॉपर्टी वगैरे. ते आपण विनाकारण करतो, मुलाकरता ठेवलं, मुलीकरता ठेवलं, ह्या सर्व गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत. तर तुम्हाला जे काय म्हणजे मदत करता येईल तुमच्या इथून, रोटरी फाउंडेशन मोठं कार्य करतं. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हे कसं ट्रस्ट आहे, टॉपमोस्ट ट्रस्ट काय आहे. कारण तुम्ही दिलेला एक रुपया हा चांगल्या कामाकरता उपयोगी येणार आहे, हे बियॉन्ड डाऊट प्रूफ झालेलं आहे. म्हणून तुम्ही याच सत्कर्मी लावा तुमचे पैसे, असं मी पुन्हा एकदा आवाहन करणार. आणि मॅक्झिमम तुम्हाला जे देता येईल ते रोटरी फाउंडेशननी सर्वांनी द्यावं, हीच मी अपील यावेळी करतो. थँक्यू.